अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यासह अनेक भागातील शेतकऱ्यांनी बूस्टर कंपनीच्या हुतुतू सोयाबीन बियाण्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पेरणीनंतर 10 दिवसाहून अधिक कालावधी उलटूनही अनेक शेतांमध्ये बियाण्याची उगवणच झाली नाही. यामुळे आधीच महागाई, खतांचे वाढलेले दर आणि अनिश्चित पावसाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं मोठं संकट ओढवलं आहे. आज मोर्शी तालुक्यात लाडकी या गावात बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की बाबा हुतुतू या कंपनीचं जे बूस्टरचं बियाणं आहे ते उगवण झाले नाही. त्याच्या संदर्भात मी आणि आमचे मंडळ कृषी अधिकारी चर्जन साहेब यांनी येऊन आज पाहणी केली. काही ठिकाणी प्लॉट बघितल्यानंतर उगवण क्षमतेमध्ये थोडासा कमी जास्तता आपल्याला आढळून आलेली आहे. मग आपण मंगळवारी पूर्णपणे तांत्रिक मार्गदर्शनाखाली आपले शास्त्रज्ञ असतील, आमचे गुणनियंत्रणची टीम असेल, ते पूर्णपणे आम्ही शास्त्रज्ञांच्या मार्फत मंगळवारी पाहणी करू आणि त्याच्यानंतर सविस्तर अहवाल देण्यात येईल. या प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतांमध्ये नेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी साहेबांसमवेत, मंडळ कृषी अधिकारी साहेबांसमवेत आता आम्ही या ठिकाणी लाडकी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी बूस्टर नावाची एक कंपनी आहे, खूप फ्रॉड अशी कंपनी आहे. त्या कंपनीनं जे वाण, हुतुतू नावाचं जे वाण या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेलं आहे कृषी केंद्रांच्या माध्यमातून, ते अतिशय बोगस आहे. 0% उगवण क्षमता असलेलं हे वाण असून या ठिकाणी शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक झालेली आहे. आम्ही सर्व शेतकरी आता तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करून आलेलो आहोत. आमच्या 2 प्रमुख मागण्या आहेत की हे जे हंगाम शेतकऱ्यांचं खाली गेलेलं आहे त्याच्यामुळं एकरी 40,000 रुपये शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळावा आणि या कंपनीवरती, या बोगस कंपनी ज्या कंपनीनं शेतकऱ्याची तोडचा घास पडवलेला आहे, या शेतकऱ्यांवरती, या कंपनीवरती खूप फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. शेतकऱ्यांनी बूस्टर कंपनी, संबंधित वितरक आणि विक्रेत्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई, दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे आणि आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या बियाणीची स्वतंत्र प्रयोगशाळेत तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात शासनाने तातडीने हस्तक्षेप केला नाही तर हा मुद्दा आगामी पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोर्शी तालुक्यामध्ये बूस्टर कंपनीचे हुतुतू सोयाबीनचे वाण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मागणी केली आणि त्यांना ते उपलब्ध करण्यात आले. पण या बूस्टर कंपनीने शेतकऱ्यांची अशी फसवणूक केली, त्यांची अशी जिरवली की त्यांनी सोनं नाणं गहाण करून कर्जबाजारी होऊन जे त्यांच्या वावरात जे सोयाबीन पेरलं त्याचा 5% सोयाबीन त्यांच्या शेतामध्ये निघालं नाही. तर मी हेच म्हणतो की आता सध्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जे अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशन, या पावसाळी अधिवेशनामध्ये या हुतुतू कंपनीवर गुन्हे दाखल करण्यासाठी कोणी एकही आमदार लक्षवेधी मांडणार का? की या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली यांना खरंच या अमरावती जिल्ह्यातील जे 8 आमदार आहे ते आमदार खरंच या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करणार का? आणि या शेतकऱ्यांची जे नुकसान भरपाई आहे ते मिळवून देणार का? हा आमच्यासाठी मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे.